ही खिचडी आहे पोषक, हलकी आणि झटपट तयार होणारी. अगदी वरण भात आणि पोषणाचं परफेक्ट कॉम्बो. पालकाची हिरवळ, डाळीचं प्रोटीन आणि भाताची सहजता एकत्र येऊन बनते ही घरगुती आणि पोटभर जेवणाची खास डिश. चला तर मग पाहूया ही चवदार, झटपट आणि हेल्दी पालक डाळ खिचडी कशी तयार करायची. एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ, पाऊण वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ हे सगळं एकत्र घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. इथे मी मूग डाळ जास्त वापरली आहे. तुम्हाला जर तूर डाळ जास्त वापरायची असेल तर पाऊण वाटी तूर डाळ वापरा आणि अर्धी वाटी मुगाची डाळ वापरा. हे स्वच्छ धुवून झालं की आता ह्यामध्ये घालायचं 3 ग्लास पाणी आणि हे 20 मिनिटं ते अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवल्यामुळे शिजायला कमी वेळ लागतो आणि शिजवल्यानंतरून तांदूळ आणि डाळ हे छान मऊसूत होतात. चला, भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे. आता कुकरला लावून ह्याच्या छान 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात. यामध्ये आपण वापरली आहे मूग डाळ आणि तूर डाळ. मूग डाळ खिचडी हलकी बनवते तर तूर डाळ चवदारपणा वाढवते. कुकरच्या शिट्ट्या होत असताना बाकीची तयारी तुम्ही करू शकता. आता कढईमध्ये चमचाभर तेल आणि 2 मोठे चमचे साजूक तूप घालून ते गरम करून घ्यायचं. गरम झालं की त्यामध्ये घालायचं 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं अर्धा टीस्पून जिरं, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हिंग. तुपात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची हे सगळं घालून दिलेला तडका खिचडीची चव खुलवतो. वाह, काय खमंग फोडणी बसली आहे. आता फोडणी देऊन झालं की ह्यामध्ये घालायचा एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचा. कांदा 2 ते 3 मिनिटं परतून झाला की आता ह्यामध्ये घालायचं 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण हे शक्यतो ताजंच कुटून घ्या, त्याने खूप छान फ्लेवर येतो खिचडीला. आलं लसूण घातल्यानंतरून 2 मिनिटं अजून परतायचं आहे आणि आता ते परतून झालं की आता ह्यामध्ये घालायचं पाव चमचा हळद, 1 टीस्पून गोडा मसाला साठवणीतला आणि 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. मसाले सुद्धा तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. ते परतून झाले की आता ह्यामध्ये घालायचा एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आता कोणतीही खिचडी करताना गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला हे प्रामुख्याने 2 मसाले वापरा. बाकी कुठल्याही मसाल्याची गरज पडत नाही. खूप छान फ्लेवर येतो खिचडीला. नक्की ट्राय करून बघा. टोमॅटो छान मऊसूत आणि त्याला तेल सुटलं की आता ह्यामध्ये घालायची पालकाची प्युरी. एक जुडी जो पालक असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा, बारीक चिरायचा आणि कच्चाच मिक्सरमध्ये छान त्याची बारीक प्युरी करून घ्यायची. पालक ब्लांच करून वापरायचा नाही, आहे तसा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा. पालक घातल्यानंतरून ह्याला जास्त शिजवण्याची गरज नाही. 1 ते 2 मिनिटं शिजवून द्यायचा, म्हणजे रंग आणि पोषण टिकून राहतं. यामध्ये आता आपण जे तांदूळ आणि डाळ शिजवून घेतली होती ते घालायचं. ही डाळ पालक खिचडी करायला किती सहज आणि सोपी आहे ना. अगदी आपल्या घरात नेहमी ज्या गोष्टी असतात त्याचपासून एक उत्तम डिश कशी तयार करायची ह्याचं एक छान उदाहरण आहे हे. शिजवलेले तांदूळ आणि डाळ घातल्यानंतरून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्यामध्ये घालायचं 1 वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला जर थोडी पातळ खिचडी हवी असेल तर पाणी वाढवायचं आणि मध्यम पातळ किंवा कोरडी हवी असेल तर पाणी कमी घालायचं. मीठ आणि पाणी घातल्यानंतरून पुन्हा हे हलवून एकजीव करून घ्यायचं. काय सुरेख हिरवा रंग आला आहे ना खिचडीला. अगदी बाहेरच्या प्रमाणे होते. बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये जशी खाता त्यापेक्षा जास्त चवीची ही खिचडी होते. चला, छान एकजीव करून झालं आहे. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ह्याची एक वाफ काढून घ्यायची आहे. जास्त वेळ शिजवण्याची गरज नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्या. शिजून झालं की तुम्ही पाहू शकता रंग आहे तसा आहे, काही बदल नाहीये. गॅस बंद करायचा आणि पुन्हा झाकण ठेवून हे 10 मिनिटं असंच रेस्ट करायला ठेवायचं. गरमागरम खिचडी एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यावरती खमंग तुपाची आणि लसणाची फोडणी द्या. लसूण छान सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा आणि मग ह्याच्यावरती ती खमंग फोडणी घालायची. फोडणी घालून झाली की मस्त कोथिंबीर भुरभुरायची थोडी आणि ही गरमागरम खिचडी दही,
लोणचं, पापड किंवा कुरकुरीत फरसाणासोबत सर्व्ह करा. मी ही खिचडी बनवून खाल्ली आहे, तरी पुन्हा एकदा मला खाण्याची इच्छा होतीये. तुम्हाला होतीये का इच्छा डाळ खिचडी खाण्याची? तर मग आजच करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच चवदार, हेल्दी आणि नवनवीन रेसिपींसह. तोपर्यंत खिचडी बनवा, खा आणि आनंद घ्या. बाय.